नमस्कार. आपण पाहत आहात IBN जनमत न्यूज. सांगोला तालुक्याच्या इतिहासात नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात ऐतिहासिक निर्णय घेणारा एकमेव नेता म्हणजे दीपकआबा साळुंखे पाटील. जवळा गावच्या सरपंचपदी सज्जन मागाडे यांची बिनविरोध निवड. सांगोला तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जवळा ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण ओपन जागेच्या सरपंच पदावर बौद्ध समाजातील सुशिक्षित सज्जन मागाडे या तरुणाला सरपंच पदाची संधी दिलेली आहे. जवळे गावच्या गेली 40 ते 50 वर्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली एक हाती सत्ता असलेल्या व ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून दलित समाजाला कधीही सरपंचपदी संधी मिळाली नव्हती. तसेच ग्रामपंचायतचे सरपंचपद आरक्षित झाले नसल्यामुळे वंचित घटकाला न्याय मिळाला नव्हता. परंतु यावेळेस सरपंच पदाला आरक्षण नसताना सुद्धा दलित समाजातील व उपेक्षित समाजाला न्याय देण्याचे काम दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केले आहे. सरपंचपदी निवड होताच माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जवळा गावात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सर्व सदस्यांनी नूतन सरपंच सज्जन मागाडे यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा जपणाऱ्या माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनीही कधी जातीपातीला थारा दिला नाही. आज दीपकआबा यांच्या राजकीय दूरदृष्टीमुळे जवळा गावाला प्रथमच दलित सरपंच लाभला आहे. आमचे नेते दीपकआबांनी जो विश्वास आपल्यावर दर्शविला आहे तो नक्कीच सार्थ ठरवून आबांच्या नेतृत्वात गावाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नूतन सरपंच सज्जन मागाडे यांनी व्यक्त केले. आणि सगळ्या पूर्ण आपल्या ग्रामपंचायतच्या बॉडीच्या संमती याच्यावर विनिमय करून सगळ्यांनी सज्जन मागाडे साहेबांचं नाव सुचवलं आणि मला वाटतंय बहुतेक जवळे गावच्या ह्या परिसराच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्याला मागाडे कंपनीला सरपंच पद मिळालंय. मोठं भाग्यवान आहे तुम्ही. चांगला कारभार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा मान सन्मान दिलाय तर त्यांच्या विचारानुसार त्यांची जी मूल्य तत्व आहेत ती सगळी जवळ परिसरात आपण राबवावी. अजून उज्ज्वल जवळा गाव आपण या गेलेल्या एवढ्या 18 महिन्याच्या कालावधीत आपण करावा असं सर्वांना सूचना करते. ग्रामपंचायतचे सरपंच माजी सरपंच आदरणीय सर्व सुषमा सरकार आणि त्यांचे सर्व त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामपंचायतच्या बॉडीचं पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते. आणि कायम हीच परंपरा आदरणीय काकांच्या पासून मुले सरकारांच्या पासून शिवाजीराव दादांपासून जी चालत आलेली आहे तीच दीपकआबांनी अरुण भाऊंनी सगळ्यांनी पुढे चालवली. तीच आपण सगळ्यांनी पुढे चालवावी. एक विचारानं एक मतानं गाव एक संघ ठेवावं आणि आदर्शवत करावं अशी तुम्हाला शुभेच्छा देते आणि सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक अभिनंदन करते.